या विलोभनीय विश्वातला देखणा भारत आणि या भारतातील आम्हा मराठी माणसांचा महाराष्ट्र. अलीकडे फक्त मराठी माणसांचाच हा महाराष्ट्र उरला नाही, तर या देशातील अनेक राज्यातल्या भिन्न भाषिक बांधवांना देखील आमच्या हक्काच्या भूमीमध्ये हातभर जागा देऊन रक्ताच्या नात्याप्रमाणे आश्रय देणारा आमचा महाराष्ट्र. मित्रहो, ही महाराष्ट्राची व्याख्या तुम्हाला गुगलवर कदाचित शोधून सापडणार नाही, कारण ही माझ्या लेखणीतून पसवली आहे. अर्थात मी खूप मोठा कवी लेखक आहे असं अजिबात नाही मित्रहो, तर माझा महाराष्ट्र देशभरात किती मोठा आहे हेच मला यातून सांगायचं आहे. मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन. आज या नवीन आणि रोजच्या पेक्षा अतिशय वेगळ्या विषयावर बोलण्यापूर्वी मित्रहो नेहमीप्रमाणे एक तुम्हाला नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. वरील महाराष्ट्राच्या व्याख्येप्रमाणे इतक्या मोठ्या मनाच्या महाराष्ट्राला खरोखरच एक वेगळा इतिहास आहे. हे वारंवार सांगण्याची खरंच गरज वाटत नाही, परंतु त्याची आठवण केल्याशिवाय पुढे बोलण्याची ऊर्जाच येत नाही. मित्रहो, ही संतांची भूमी, ही शिवा भीमाची भूमी, ही स्वातंत्र्य सैनिकांची भूमी, ही क्रीडा कला आणि साहित्यिकांची भूमी, आणि शेवटी आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत अशा पूर्वीच्या निष्ठावान आणि विचारवंत लोकनेत्यांची भूमी. अर्थात या सर्व महानुभावांमध्ये लोकनेते हा शब्द राजकीय क्षेत्राच्या निमित्ताने जन्माला आलेला असावा. वरील सर्व संत महंत सोडले तर मी उल्लेख केलेल्या विभूतींच्या नव्या पिढ्या आपापल्या पूर्वजांचा आदर्श ठेवूनच आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न नेहमी करीत असतात. परंतु यातील पूर्वीच्या लोकनेत्यांचा आदर्श ठेवून वागणारे नेते आजच्या राजकारणातून बेपत्ता झालेले दिसत आहेत, किंवा तसे संस्कारी राजकारणी क्वचितच दिसतात. हे मी म्हणत नाही, तर अनेक सामान्य माणसांच्या दररोजच्या गप्पांमध्ये हा विषय दिवसभरात एकदा मित्रहो येतोच. मग आता हा प्रश्न जसा सामान्यांना पडतो तसा प्रश्न राजकीय क्षेत्रातील कोणत्याच नेत्यांना हा प्रश्न पडत नसेल का? तर कदाचित ज्यांनी ज्यांनी संस्कारित राजनेत्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं असेल किंवा वाचनातून त्यांच्यावर अशा महानुभावांचा प्रभाव झाला असेल, त्या नेत्यांना या उर्वरितांची काळजी वाटत असावी असा अंदाज आहे. कारण सज्जन आणि दुर्जन हे दोन्ही गट अलीकडे एकाच व्यासपीठावर दिसतात, एकाच व्यासपीठावर, आणि एकाच व्यासपीठावर दिसत असल्याने आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा पेच पडतोच. आणि पेच पडण्याचं दुसरं कारण म्हणजे बघा, प्रत्येक नेता व्यासपीठावरून बोलताना सर्वप्रथम कुणी शिवरायांचं नाव घेतो, तर कुणी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन आपल्या वक्तृत्व कलेचा शुभारंभ करतो. परंतु पहिल्या गिअरमध्ये त्यांची गाडी नियंत्रित असते, परंतु स्वतःचा चांगुलपणा पुढच्यांना भासवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखल्याशिवाय ते शक्य होणार नाही असं त्यांना वाटत असावं. म्हणून यांचा गिअर मित्रहो बदलून जातो आणि मग जीभ घसरायला सुरुवात होते. म्हणूनच त्यांची भाषा नकळत अनियंत्रित होऊन काहीतरी अपघात होतो. मित्र, निवडणूक प्रचाराच्या दरम्यान माईकवरून जाहीर बोलतात ती अलीकडे फक्त टीका राहिली नाही, किंवा मिश्किल टोल्यांची रंगफेक सुद्धा राहिली नाही, तर अक्षरशः ती चिखलफेक झाली आहे. आता हल्ली तर चिखलाच्याही पुढे गटार आणि घाणीच्या साम्राज्याकडे ही या नेत्यांची वाटचाल सुरू आहे. मित्र, सर्वच नेत्यांबद्दल आपण नाही बोलत आहोत. मित्रहो, एक दुसऱ्याच्या बद्दल व्यक्तिगत वक्तव्य वगैरे यांच्या रोजच्या सवयीचा भाग झाल्यासारखं अलीकडे वाटतं.
कित्येकदा तर प्रसार माध्यमांना अशी वक्तव्य रेकॉर्ड झाल्यावर त्यातल्या एखाद्या शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला एडिटिंगमध्ये अक्षरशः बीप लावून प्रसारित करावं लागतं. कारण पत्रकारांना ही नियमानुसार जरी बंधनं असली मित्र हो, तरी जनमानसांमध्ये एखाद्या वात्रट शब्दामुळे ठिणगी उडून काही अनुचित प्रकार घडू नये ही काळजी पत्रकारांना, प्रसार माध्यमांना नेहमी वाटते मित्र हो. आणि त्याला ही त्यांची माणुसकीच म्हणावी लागेल. मित्र हो, हा विषय दिवसेंदिवस खूप गहन होत चालला आहे. मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल. आणि ही खूप गंभीर बाब आहे. यापैकी अशा नेत्यांना नेता कसं म्हणावं हा विचार सर्वांनाच पडलाय अलीकडे. आणि हा विचार यासाठी पडला आहे की आज हा सोशल मीडियाचा काळ आहे. 10 वर्षाच्या लेकरापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या हातात मित्र हो आज स्मार्टफोन आहे. आणि ही मंडळी लोकांपुढे दररोज लोकप्रतिनिधींच्या भूमिकेत समाजापुढे वावरत असतात. त्यामुळे ही गंभीरता यांना नाही का हा प्रश्न पडतो. अर्थात हा विषय काही कुण्या एखाद्या पक्षापुरता मर्यादित नाही, तर तो कोणत्याही पक्षाचा नेता असो, शेवटी नाव तर त्यांचं नेताच आहे ना. अर्थात हा विषय पूर्वी अजिबातच नव्हता किंवा पूर्वी राजकारणी मंडळी एक दुसऱ्यांवर टीका बिलकुलच करायचे नाही असं म्हणता येणार नाही. परंतु हल्ली तो दर्जा सीमा ओलांडून पुढे चाललाय, अक्षरशः सीमा ओलांडून. आणि फार पूर्वीचा विचार केला तर तेव्हा ते प्रत्येकापर्यंत थेट पोहोचायचं नाही. कारण ऐकण्या पाहण्यासाठी एवढे सोर्सेस नव्हते, सोशल मीडिया नव्हता. म्हणून कुणाच्या नेमक्या अशा संस्काराचे प्रदर्शन थेट लोकांपुढे होत नव्हते. आणि तसा वायफळ प्रचार जाहीर व्हायचाच नाही. परंतु आज प्रचार तर सोडा, पण चक्क हेच संस्कार राजकीय क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढीवर होण्याची दाट शक्यता आहे. ही भीती झाली आहे. आणि सुदैवाने याचे प्रमाण वाढले जरी आणि नाही वाढले तरी एखाद्या नेत्याच्या गैरवक्तव्याने होणाऱ्या पक्षाच्या बदनामीची देखील भीती यांना उरली नाही का? स्वच्छ अर्थ जनतेने कोणता लावायचा याचा? कारण जेवढे राजकीय पक्ष असतात तेवढेच त्या सर्वांचे समर्थक असतात असं अजिबात नाही. या पक्षवादी समर्थकांव्यतिरिक्त देखील भरपूर जनता देशात शिल्लक असते. त्यात काही समानांतर विचारसरणीचे लोक असतात, तर जनतेतील काही भाग हा बिलकुल न्यूट्रल असतो आणि काही भाग वेळेपुरता समर्थक असतो, कधी नसतो, असं असतं. काही लोक सर्वसमावेशक वृत्तीचे असतात, काहींना तर राजकारण, निवडणुका किंवा नेता बिता काही एक घेणं देणं त्यांना नसतं. आणि अशा या समूहातील अनेक जण तर वर्षानुवर्षे मतदान देखील करीत नाही. देशातील सर्वच जनता जर व्यक्तिपूजक असती किंवा सर्वच पक्षाचे समर्थक असते तर मित्र हो, निवडणुकांच्या सभांना गर्दी दिसावी यासाठी नेत्यांना पैसे वाटण्याची गरज पडली नसती, हे लक्षात घ्या. पूर्वी कुठल्याही पक्षाचे समर्थक नसताना केवळ भाषण ऐकण्यासाठी लोक कोसोदूर स्वखर्चाने जायचे भाषण ऐकायला, केवळ भाषण ऐकायला. असेही प्रभावी नेते आपल्याच देशात होऊन गेले, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. कारण त्यांचं भाषण ही फक्त वक्तृत्व कला नव्हती, तर त्यांच्या बोलण्यातली सत्यता मित्र हो, जनतेबद्दलची आस्था आणि देशभक्तीची आस अगदी निस्वार्थपणे झळकत होती मित्र हो. त्यापैकी काही नेते बोटावर मोजण्या इतपत आजही आहेतच ना. तशा पठडीचे संस्कार असलेले जे काही नेते उरले आहेत, शिल्लक आहेत, ते कुणावर चिखलफेक करताना कधी दिसत नाही मित्र. ते कुणावर टीका देखील करीत नाही. उलट त्यापैकी काही नेते आपापल्या पक्षांचे स्टार प्रचारक सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. त्यांची उंची कुठेही कमी झाली नाही. अर्थात जी लोक नेत्यांच्या सभांमध्ये मैदानात बसून डायलॉगवर टाळ्या ठोकतात त्या व्यतिरिक्त देखील देश खूप मोठा आहे. जे अलीकडे घरबसल्या नेत्यांच्या भाषणांची निष्पक्षपणे समीक्षा घरी बसूनच करतात, असेही लोक आहेत.
मित्रहो, फक्त शहरातच नाही तर ग्रामीण भागात देखील असे लाखो लोक आहेत ज्यांना राजकारणाचा इतिहास खळानखळा माहीत आहे. त्यापैकी अनेकांना राजकीय नेत्यांचा A to Z अभ्यास आहे. अर्थात हाच वर्ग आहे तो जे चिखलफेकीचं समर्थन कधीही करीत नाही. आणि याच एका वेगळ्या वर्गाची जाण त्या नेत्यांना आहे जे आज क्वचित शिल्लक राहिले आहे. म्हणूनच व्यासपीठावरून बोलताना त्यांची जीभ मित्रहो कधीच घसरत नाही. किंबहुना त्यांच्यावर तशी वेळच येत नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी इतका साठा असतो प्रचंड, आणि तो फक्त कामाचा, प्रगतीचा, उन्नतीचा आणि संशोधनाचा. अर्थात वस्तू असली तुमची असेल, वस्तू जर का असली असेल तर जाहिरातीशिवाय विकल्या जाणार. दर्जेदार चित्रपटांचा व्यवसाय हा फक्त माउथ पब्लिसिटीवर अवलंबून असतो मित्र. अर्थात तुमच्या कामात दम असेल तर तुम्हाला चिखलफेकीची आवश्यकता भाषणामध्ये अजिबात भासणार नाही. म्हणूनच मित्रहो, ज्यांच्या हाती हे राज्य असतं, ज्यांना कारभार चालविण्यासाठी आपण मतदार हा देश त्यांच्या हातात देतो, ते फक्त आपल्या मतदारांचे, सामान्य माणसांचे केवळ 5 वर्ष भाडेकरू आहेत, किरायेदार आहेत. या राज्याचे, या देशाचे मालक इथली जनता आहे. याची जाणीव नेत्यांनी ठेवून राजपाट चालवावा. व्यासपीठावरून कुणाला कमी लेखण्यापेक्षा आपण कर्तृत्वाने किती उंच आहोत याची जाणीव प्रत्येकाने असू द्यावी. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची कीर्ती, अपकीर्ती ही दररोज देश बघत असतो, याचे भान असू द्यावे. व्यासपीठावरून अभद्र शब्द वापरणाऱ्या नेत्यांवर पक्षप्रमुखांचं नियंत्रण असलं पाहिजे, पण ती अपेक्षा अलीकडे संपली आहे मित्रहो. कारण कसेबसे धरून बांधून तर कधी पाया पडून तर कधी ईडीबीडीचा धाक दाखवून जबरदस्तीनं आणलेली माणसं काही कुणाचं ऐकतील असं अजिबात वाटत नाही. शेवटी मित्रहो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी गत आहे राजकीय पक्षांची. घरचे बाहेर आणि बाहेरचे आतमध्ये बसवून जबरदस्तीचा पाहुणचार अलीकडे सुरू आहे. मित्रहो, शेवटी एकच म्हणावं वाटतं, महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहावा. सुरुवातीला मी केलेल्या व्याख्येप्रमाणे. कारण मित्रहो, सचिननं क्रिकेटला न्याय दिला, लताबाईने गाण्याला उंची दिली आणि अमिताभ बच्चन साहेबांनी अभिनय सांभाळला. रतन टाटांनी माणुसकी इंटरनॅशनल करून आपल्याला शेवटचा टाटा केला. अशी किती नावं घ्यायची. हा सर्व खजिना महाराष्ट्रातच होता आणि महाराष्ट्रातच आज तागायत आहे. काही माणसं प्रत्येकाने आपापल्या क्षेत्राला घेऊन आपापल्या परीने जगाला प्रदक्षिणा, आपापल्या परीने मित्रहो जगाला प्रदक्षिणा घातली आणि आपापल्या क्षेत्राला प्रत्येकाने त्यांनी उंचीवर नेऊन देशाचं नाव मोठं केलं. शेवटी तुमच्या राजकीय क्षेत्राचं देखील जगापुढे एक वेगळं उदाहरण असावं, एवढंच आमचं सामान्य माणसांचं प्रामाणिक मत आहे. सामान्य जनतेनं मात्र नेत्यांच्या भाषणात नेमक्या कोणत्या डायलॉगवर टाळ्या ठोकाव्या ते नेहमी ध्यानात ठेवलं पाहिजे. भाषण सुरू असताना नको त्या ठिकाणी टाळ्या ठोकल्याने चिखलफेकीच्या गटार गंगेला महापूर येतो हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच राजकीय क्षेत्रात येणारी नवी पिढी त्या काठावरूनच घराकडे परत निघते. अलीकडे असं घडतंय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रहो, आज या वेगळ्या विषयाला इथेच विराम देऊया. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.